शिमगा म्हणजे होळी ऋतुचक्रातील एक महत्वाचा सण आणि या सणाला साजरा करण्यासाठी आपण वेगवेगळे रंग वापरतो. या रंगांमध्ये नैसर्गिक रंग तसेच रासायनिक रंगांचा समावेश असतो. रासायनिक रंग आपल्या त्वचेसाठी आणि निसर्गासाठी दोघांसाठी देखील हानिकारक असतात, घातक असतात. त्यामुळे आज आपण माहिती घेणार आहोत निसर्गात सहजरित्या अवेलेबल असणाऱ्या किंवा उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक नैसर्गिक रंगांचे. हे जे विविध रंग आपण बघतोय हे कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात आपल्याला सहज उपलब्ध होते. हे आहे बेसन. बेसनापासून पिवळा रंग आपल्याला फार छान पद्धतीने मिळेल. पूर्वापार पद्धतीने आपण बेसन फेस पॅक म्हणून वापरत आलेलो आहोत. बेसनाचा हा असा फार सुंदर असा पिवळा रंग. त्यानंतर आपल्या भारतीय घरामध्ये आढळणारी हळद. हळद मसाल्याचा पदार्थ म्हणून आपण वापरतोच, पण त्याचबरोबर जंतुनाशक आहे किंवा कुठलाही व्रण झाला तर तो बरा करण्याचं काम देखील हळद करते. या हळदीपासनं हा सुंदर असा गडद पिवळा रंग आपल्याला सहज मिळतो. हळद आणि बेसन एकत्र केल्यानंतर जो फेस पॅक तयार होतो हा अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही वापरला तरी त्वचा मुलायम करण्याचं काम करतं. हा एक सुंदर असा सहज उपलब्ध होणारा पिवळा रंग. हा जो एक सुंदर गुलाबी रंग आपण बघतात हा गुलाब पाकळ्यांची पावडर आहे आणि ही थंड असते आणि याच्यापासून हा असा एक सुंदर रंग आपल्याला मिळतो. हा जो रंग आपल्याला दिसतोय हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या घरात सहज आढळणारं तांदळाचं पीठ आहे. त्याच्यापासून हा सुंदर असा पांढरा रंग, शुभ्र पांढरा रंग आपल्याला मिळतो. हे आहे रक्तचंदनाची पावडर. रक्तचंदन आपल्या घरामध्ये आपण देवाला वगैरे रक्तचंदन किंवा सफेद चंदन हे दोन्ही लावतो. त्यातली ही रक्तचंदनाची पावडर आहे. ही पावडर स्वरूपामध्ये किंवा जर चंदन असेल ते उगाळून सुद्धा आपण त्यापासून रंग तयार करू शकतो. फार सुंदर असा हा डार्क गुलाबी रंग किंवा लालसर रंग आपल्याला रक्तचंदनाचा मिळतो. ही आपण ओळखलीच असेल, ही मेहंदीची पावडर आहे. मेहंदीपासनं, कोरड्या मेहंदीपासनं हा आपल्याला सुंदर असा हिरवा रंग मिळेल आणि तो भिजवल्यानंतर तांबडा रंग आपल्याला निसर्गतः मिळतो. असा मेहंदीपासून मिळालेला हिरवा रंग. हे आहे सफेद चंदनाची पावडर. सफेद चंदनाच्या पावडरीपासून आपल्याला हा असा साधारण सफेद किंवा ग्रेइश टोन असणारा सुंदर सुवासिक रंग आपल्याला मिळतो. हे आहे गेरू. पूर्वापार पद्धतीने आपल्या भारतीय घरांना रंग देण्यासाठी गेरू वापरला जातो. किंवा आपल्याकडे जे घरामध्ये माठ असतं पाणी पिण्यासाठी ठेवणारे त्या माठाला देखील गेरूने कलर केला जातो किंवा अनेक ठिकाणी आजही भिंतींना कलर देण्यासाठी गेरूचा वापर होतो. गेरू हे माती असली तरी हे फार सुंदर नैसर्गिक रंग आहे आणि आजकाल अनेक ठिकाणी स्पा मध्ये देखील गेरू किंवा शेतातली माती याचा वापर केला जातो. शरीरातली विषारी द्रव्य बाहेर काढण्याचं काम हे गेरू करतं. त्याच्यापासून मिळालेला हा सुंदर असा मातकट लाल रंग. ही मुलतानी माती आहे. मुलतानी माती आपल्याकडे नियमित स्वरूपामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस पॅक म्हणून वापरली जाते. ब्युटी सोप मध्ये आपण वापरतो ती. तर या मुलतानी मातीपासून मिळालेला हा सफेद रंग. ही आपली साधी नेहमीची माती आहे. तर माती हा सुद्धा एक फार सुंदर रंग आहे. माती डिटॉक्सिफिकेशनचं काम करते. तर माती सुद्धा चाळून जर वापरली तर फार सुंदर रंग आपल्याला मातीपासून मिळतो. असा मातीपासून मिळालेला तपकिरी रंग. ही कोळसा पावडर आहे. ही कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात आपल्याला सहज मिळेल किंवा आपण घरी देखील बनवू शकता. कोळसा हा त्वचेतली विषारी द्रव्य बाहेर काढण्याचं काम करतो. आजकाल तर कोळसा हा प्युरिफिकेशन, वॉटर प्युरिफिकेशन मध्ये देखील वापरला जातो. पाण्यातले दुर्गंधी बाहेर काढण्याचं काम कोळसा करतो. असा कोळशापासून मिळालेला काळा रंग. आणि ही आहे राख. चुलीची राख आहे. लाकडं जाळून जी मिळते किंवा शेणी जाळल्यानंतर जी मिळते
ही राख सुद्धा फार सुंदर रंग देते, ग्रेइश कलर मिळतो आपल्याला राखेपासून, आणि चाळून घ्यायची आणि आपण सहज वापरू शकतो अशी ही राख. तर असे हे विविध जे आपण रंग बघतोय हे अगदी सहज कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये आपल्याला उपलब्ध होतील. सगळेच रंग आपल्या त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित आहेत आणि फायदेशीर आहेत, आणि आपण बघू शकता की ते किती सुंदर दिसत आहेत. तर नक्कीच या रंगांचा वापर करा आणि आपली त्वचा आणि निसर्ग या दोघांनाही सुरक्षित ठेवा. आपल्या सगळ्यांना होळीच्या, धुलीवंदनाच्या आणि येणाऱ्या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.